अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भागाला पावसानं चांगलंच झोडपलंय। अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले। शेवगाव तालुक्यातील प्रभू वाडगाव या गावाला मुख्य मार्गावरून जोडणारा रस्ता पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेला। त्यामुळे जीवावर उदार होऊन ग्रामस्थांना या पुलावरून प्रवास करावा लागतोय। प्रशासनाने लवकरात लवकर रस्त्याचं काम करून द्यावं अशी मागणी विद्यार्थी करतात। परभणी जिल्ह्यातील पूर्ण परिसरात समृद्धी महामार्गाचं काम सुरू आहे। गोदावरी नदीला पूर आल्यानं मॉन्टो कॉर्ला कंपनीचे 3 कर्मचारी शिवारात अडकले होते। तहसीलदार माधव बोथीकर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं तिघांची सुखरूप सुटका केली। नांदेड शहराजवळून वाहणाऱ्या आसना नदीला पूर आला असून नदीपात्राबाहेर पाणी गेलंय। पुराच्या पाण्यानं नदीकाठच्या शेतीला वेढलंय। नांदेड जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस नसला तरी मात्र आजूबाजूच्या जिल्ह्यातील नद्यांच्या पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नांदेडमधील नद्यांना पूर आलाय। नदीकाठची पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेली। जळगावच्या वरणगाव परिसराला पावसानं झोडपलंय। वरणगावच्या भोगावती नदीला पूर आल्यानं अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलंय। नदीलगत असणाऱ्या अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं दुकानदारांची तारांबळ उडाली। दुकानदारांचं लाखोंचं नुकसान झालंय। जळगावच्या एरंडोल तालुक्यातील उतराण गावात एका घरावर वीज कोसळल्याची घटना घडली। सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही। चव्हाण कुटुंबियाच्या घरावर वीज कोसळली। घटनेत 2 जण जखमी झाले। धाराशिवच्या कळंब तालुक्यात पुराचा धोका वाढलाय। पाथर्डी गावातील 4 घरांमध्ये पाणी शिरलंय। यामध्ये घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू पाण्याने खराब झाले। तेल, ज्वारी, पीठ, लहान मुलांची पुस्तकं, औषधं, घरात जे म्हणून काय होतं ते खराब झालंय। रवींद्र बलभीम चौधरी यांच्या घरात रात्री पाणी शिरलं आणि होताचं नव्हतं झालं। अतिवृष्टीमुळे कर्जत जामखेड मतदारसंघात सुमारे 250हून अधिक विजेचे खांब पडले। अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला तर रोहित पवारांनी ट्विट करत माहिती दिली। पिण्याच्या पाण्यासाठीही पंप सुरू करता येत असल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। विजेच्या विविध कामांची बिले सरकारनं न दिल्यानं कंत्राटदार आता दुरुस्तीची कामं नवीन कामं करण्यास तयार नाहीयेत। सरकारनं गांभीर्यानं लक्ष देण्याची विनंती पवारांनी केली आहे। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी बीडमधील पिंपळवाडी गावातील नुकसानीचा आढावा घेतला। आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर सर्वच मंत्री मुंबईहून त्यांच्या मतदारसंघात पोहोचले। तोपर्यंत सर्व मंत्री मुंबईत ठाण मांडून बसल्याचा आरोप शशिकांत शिंदेंनी केला। सोलापूरच्या निमगावमध्ये मुख्यमंत्र्यांनी पूरस्थितीची पाहणी केली। सरकार तुमच्या पाठीशी आहे, सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन फडणवीसांनी शेतकऱ्यांना दिलं। शेतकऱ्यांना सगळ्या सवलती देणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली। पूरग्रस्त करमाळा भागात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाहणी केली। पाहणी दरम्यान पवारांनी दूध विक्रेत्यांशी संवाद साधला। संगोबा येथील बंधाऱ्यावर पाणी असल्यामुळे नागरिकांचा संपर्क बंद झाला होता। जालना जिल्ह्यातल्या सोमठाणा इथं कृषी मंत्र्यांनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली आहे। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देणार असं आश्वासन दत्तात्रय भरणे यांनी दिलं। राज्यात 80 लाख एकर नुकसान झाले तर तालुक्यातील गावात 1 गुंठ्याचा पंचनामा राहणार नाही असं आश्वासन भरणे यांनी शेतकऱ्यांना दिलं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेश टोपे यांनीही जालन्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। जालना तालुक्यातील विरेगाव अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी राजेश टोपेंनी संवाद साधला। जालन्याचे पालकमंत्री पंकजा मुंडेंनी गोळेगाव इथं दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली। गोदावरी नदीला पूर आल्यानं गोळेगाव गावात पाणी शिरलं होतं, त्यामुळे गावाचं पुनर्वसनाची मागणी ग्रामस्थांनी केली। पुनर्वसनासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याची माहिती मुंडेंनी दिली। तर नुकसान भरपाईसाठी शासन कटिबद्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं। जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक तालुक्यांमध्ये पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी पाहणी केली। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा करत त्यांना धीर देण्यात आला। उद्धव ठाकरे उद्या मराठवाडा दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती खासदार संजय राऊतांनी दिली। शेतजमिनीचं नुकसान झाले, सरकारच्या तिजोरी शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीयेत अशी टीका राऊतांनी केली। मंत्री छगन भुजबळ तातडीनं येवल्याच्या दौऱ्यासाठी रवाना झालेत। भुजबळ उद्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत। येवल्यात मुसळधार पावसाचा तडाखा बसलाय। पावसामुळे शेकडो हेक्टरवरील शेती उद्ध्वस्त झाली। परभणी जिल्ह्यातील अनेक गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। खासदार संजय जाधव यांनी पाथरी तालुक्यातील नाथरे या गावाला भेट देऊन गावात शिरलेल्या पूर परिस्थितीची पाहणी केली। यावेळी खासदार संजय जाधव यांनी एनडीआरएफचे निकष बदलून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी केली। जालन्यात आमदार पंकजा मुंडेंनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली। पाहणी करत असताना मुंडेंनी धनगर आंदोलकांची भेट घेतली। यावेळी येळकोट जय मल्हार या घोषणा घेऊन आरक्षणाला पाठिंबा दर्शवला। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या सहकार्यावर जीवघेणा हल्ला झाला। या प्रकरणी हाकेंनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची भेट घेतली। दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली तर 2 दिवसात आरोपींना अटक करा, अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढू असा अल्टिमेटम प्रशासनाला देण्यात आला।
भाजपच्या वतीनं देशभरात आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान राबवलं जाणार. डोंबिवली स्वदेशी वस्तू वापरण्याचा संदेश देणारा फलकही लावण्यात आला. फलक बघून प्रत्येकाच्या मनातील फक्त स्वदेशी वस्तू वापरण्याचा संकल्प आणखी दृढ होईल असा विश्वासही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. गुजरातच्या जामनगर इथं शारदीय नवरात्रीनिमित्त पटेल गरबा मंडळात अनोख्या पद्धतीनं गरबा खेळणं सुरू आहे. नागरिक प्राचीन पद्धतीनं गरबा खेळताना पाहायला मिळत आहे. जळत्या मशाली घेऊन अनवानी पायांनी नागरिक गरबा खेळतात. नंदुरबार शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय. शहरात 16 सप्टेंबर रोजी 2 युवकांमधील वादातून झालेल्या हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपींवर कठोर कारवाईसाठी शहर बंदची हाक देण्यात आली. नवी मुंबईच्या कोपरखैरणमध्ये अज्ञातानं मनसेचे बॅनर फाडलेत. उद्या कोपरखैरणे वॉर्ड ऑफिसवर मनसेचा जनआक्रोश मोर्चा निघणार होता. याआधी बॅनर फाडण्यात आले. याविरोधात मनसेने तक्रार दाखल केली. पुण्यातील भोर तालुक्यात ग्रामपंचायतीच्या वतीनं रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं. रथयात्रेतून वृक्षारोपण आणि स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. ट्रॅक्टर ट्रॉलीवर रोप ठेवून झाडं लावा, झाडं जगवाचा संदेश देण्यात आला. पुण्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा आधार अद्ययावतीकरण मोहीम सुरू करण्यात आली. 5 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांचा आधार अद्ययावत करण्याची मोहीम शहरात सुरू झाली. मिशन मोड अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट मोहिमेतून प्रक्रिया राबवली जाणार आहे. नाशकात ग्रामविकास विभागाच्या वतीनं पंचायत समित्यांच्या उपसभापती सभापतीसाठींची आरक्षणं निश्चित करण्यात आली. जिल्ह्यातील 8 पंचायत समित्यांचं सभापती पद आदिवासी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलंय. आरक्षण पहिल्या 2.5 वर्षाच्या कालावधीसाठी राहणार आहे. भंडाऱ्यात पालकमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांसह उत्कृष्ट शिक्षकांचा सत्कार समारंभ पार पडला. कार्यक्रमाला जिल्हाभरातील शिक्षक, शासकीय प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांसह नागरिक उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांचं अभिनंदन करत मार्गदर्शन केले. बंगळुरूमध्ये भाजप आमदार के गोपालय्या आणि पक्षाच्या इतर नेत्यांनी आंदोलन केलं. तर कांतीरेवा स्टुडिओ समोर राज्यातील काँग्रेस सरकार विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. खड्ड्यांवरील मुद्द्यांवरून निदर्शनं करण्यात आली. संभाजीनगरच्या सिल्लोड येथील अंजनी नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला होता. यामुळे नदीवरील पूल देखील वाहून गेला. या अंजना नदीवरील पुलावर मोटरसायकलनं जात असताना एक तरुण बुडताना थोडक्यात बचावला. नशीब बलवत्तर म्हणून तरुणाचा जीव वाचला. संभाजीनगरच्या सिल्लोड येथील ही घटना. वांगणी बदलापूर दरम्यान रेल्वेखाली 2 म्हशी अडकल्यानं वाहतूक तासभर ठप्प झाली होती. बदलापूर ते कर्जत दरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली होती. रेल्वे प्रशासनानं म्हशींना सुखरूप बाहेर काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. यवतमाळमधली अवधूतवाडी पोलीस स्टेशनची अवैध इमारत पाडण्यात आली आहे. पोलिसांनीच केलेल्या अवैध बांधकामावर अखेर जेसीबी चालवण्यात आला. आरटीआय कार्यकर्ते दिगंबर पसगाडे यांनी याबाबत याचिका दाखल केली. राज्य शासनानं तसंच पोलिसांनी हे बांधकाम अवैध असल्याची कबुली दिली आणि त्यानंतर कारवाई करण्यात आली. रत्नागिरीच्या कोतवडे बौद्धवाडी इथं विहिरीत पडलेल्या एका बिबट्याची सुटका करण्यात आली आहे. वन विभाग आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वीरित्या सुटका करण्यात आली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली. जालना शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील महावितरणाच्या 2 ट्रान्सफॉर्मर युनिटला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. आगीमुळे जुना जालना तसंच चंदनझिरा भागातील वीज पुरवठा पुढील 5 ते 6 तास खंडित राहणार आहे. चंद्रपुरातील भद्रावती इथं तलाठ्यानं शेतकऱ्याच्या जमीन फेराफार प्रकरणी 10,000 रुपयांची लाच मागितली आहे. या प्रकरणी भाजप कार्यकर्त्यांनी तलाठ्यावर निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी केली. कारवाई न झाल्यानं भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून निलंबनाची मागणी केली. साताऱ्यातील शिरवळ इथं 3 अज्ञात इसमांनी एका व्यक्तीचं अपहरण करून पळ काढला. माहिती मिळताच शिरवळ पोलिसांनी शोध मोहीम राबवली. या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली. तसंच त्यांच्याकडून कार आणि दुचाकी जप्त करण्यात आली. आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान फायनलमध्ये पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. सुपर 4च्या लढतीत पाकिस्ताननं श्रीलंकेवर मिळवलेल्या विजयामुळे सर्व समीकरण बदललंय. आज भारतानं बांगलादेशवर विजय मिळवल्यास भारत थेट फायनलमध्ये दाखल होईल, तर श्रीलंका स्पर्धेत बाद होईल. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामना निर्णायक ठरणार असून या सामन्यातील विजयी संघ फायनलमध्ये पोहोचणार आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा दिलासा मिळालाय. भारताचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह विंडीज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी उपलब्ध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बुमराह असल्याचा भारतीय संघाला नक्कीच फायदा होणार आहे. 2 ऑक्टोबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होईल. भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरनं बीसीसीआयला पत्र लिहिलंय. पाठीची समस्या आणि थकवा यामुळे काही काळ रेड बॉल क्रिकेटपासून विश्रांती घेणार असल्याचं त्यानं पत्रात नमूद केलंय. ॲशेस ट्रॉफीसाठी इंग्लंड संघानं 16 खेळाडूंची घोषणा केली. बेन स्टॉक्सकडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली. तर हॅरी ब्रूक संघाचा उपकर्णधार असेल. ख्रिस वोक्स ॲशेस ट्रॉफी स्पर्धेला दुखापतीमुळे मुकणार आहे. 21 नोव्हेंबरपासून मानाच्या ॲशेस ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर आली आहे, पण त्यापूर्वीच बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला.
त्यांची अष्टपैलू खेळाडू ग्रेस हॅरिस पायाच्या दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेला मुकणार आहे. ग्रेसच्या जागी निवड समितीनं हेदर ग्राहमची निवड केली आहे. 30 सप्टेंबरपासून महिला एकदिवस विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होईल. 1983च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पंच डिकी बर्ड यांचं निधन झालं. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इंग्लंडमधील यॉर्कशायर काउंटी क्लबनं त्यांच्या निधनाची बातमी दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं US क्रिकेट बोर्डाला निलंबित केले. या निर्णयामुळे US म्हणजेच अमेरिकेच्या क्रिकेट बोर्डात प्रशासकीय बदल करावे लागणार आहेत. मंगळवारी ICCच्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.